मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे पंथ आणि अनेक प्रकारचे संप्रदाय आपल्या हिंदू धर्माची शोभा वाढवत असतात आणि अनेक जण आपापल्या परीने भक्ती मार्ग स्वीकारून ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातल्या त्यात मंडळी काही जर प्रमुख पंथ म्हणले आणि काही प्रमुख संप्रदाय म्हणले तर त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं नाव येतं. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक अग्रगण्य संप्रदाय आहे आणि या संप्रदायाबरोबरच एक संप्रदाय, एक पंथ आपल्याला पाहायला मिळतो. त्या पंथाचं नाव आहे नाथपंथ संप्रदाय. नाथपंथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोन संप्रदायामध्ये सध्याच्या काळामध्ये मतभेद दिसून येत आहेत. सध्याच्या काळी जे लोक अभ्यास करत नाहीत, त्यांना काही माहिती नाही, असे जे उठसूट असणारे भक्त ते नाथ संप्रदायाबद्दल आणि वारकरी संप्रदायाबद्दल आपली वेगवेगळी मतं आणि मतांतर करत असतात. खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदाय आणि नाथ परंपरा ही वेगळी नसून एकच आहे असंही सांगणारा एक वर्ग समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि नाथ परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही असंही सांगणारा एक वर्ग समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी, नाथ परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यामध्ये खरंच मतभेद आहेत का? त्यांची विचार संगती जुळत नाहीये का? मग नेमकं काय आहे यांच्या मागचं रहस्य आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओतून मी तुम्हाला नाथ संप्रदायाच्या काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि या व्हिडिओतून वारकरी संप्रदायाच्याही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्हाला माहित नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही जर नाथ संप्रदायाच्या असाल किंवा वारकरी संप्रदायाच्या असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खासच आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सगळ्यात अगोदर जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्राचा, या भारताचा जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर जर कोणता संप्रदाय असेल तर आपल्या भारतीय साहित्यामध्ये जर त्याचा उल्लेख पाहिला मराठी शास्त्रामध्ये तर काही लोक म्हणतात की महानुभव पंथ हा सगळ्यात सुरुवातीचा पंथ आहे. पण तसं नाही. महानुभव पंथाच्या अगोदरही वारकरी संप्रदाय होता आणि वारकरी संप्रदायाच्या अगोदरही नाथ संप्रदाय होता. आता ती परंपरा कशी काय हे मी तुम्हाला सांगायला नको, परंतु या व्हिडिओतून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामुळे नक्कीच सांगतो. तर मंडळी, वारकरी संप्रदायाचा विचार करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात अगोदर नाथ संप्रदायाचा विचार करावा लागणार आहे. तर नाथ संप्रदाय हा नेमका आला कुठून ते आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. मंडळी, नाथ संप्रदाय हा भगवान शंकरांपासून आलेला आहे. भगवान शंकर या नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत आणि नाथ संप्रदायाचे सगळ्यात मुख्य प्रचारक जर आपण कोणाला म्हणलं तर दत्तप्रभूंना म्हणलं पाहिजे. दत्तप्रभूंच्या माध्यमातून हा नाथ संप्रदाय या जगामध्ये प्रस्थापित झाला आणि दत्तप्रभू या नाथ संप्रदायाचे आद्य पूज्य देवता आहेत. परंतु मंडळी, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नाथ संप्रदायामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या सामान्य लोकांना जुळत नाहीत. सामान्य लोकांना तो पंथ स्वीकारता येत नाही. त्याच्यात बऱ्याच अडचणी आहेत. नाथ संप्रदाय स्वीकारत असताना, नाथ संप्रदायाची दीक्षा घेत असताना काही कठोर नियम आहेत, काही कठोर प्रणाली आहे, काही कठोर कायदे आहेत की ते आपल्याला पाळता येत नाहीत. त्याच्यामुळे सुरुवात जरी नाथ संप्रदायाची अगोदर असली तरी नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये पाहिजे तेवढा त्या ठिकाणी जनमानसांमध्ये रुजला नाही. त्याचं कारणही तुम्हाला मी सांगितलं. परंतु नाथ संप्रदायाची जर प्रमुख वेशभूषा जर म्हणली तर अंगावरती रुद्राक्षाच्या माळा, अंगावरती भगव वस्त्र, अशा पद्धतीने हातामध्ये त्रिशूळ, जटा आणि कपाळावरती भस्मचंदन, अशा प्रकारचा असणारा हा प्रवास आणि त्यांच्या वेशभूषेचा प्रवास. परंतु मंडळी, याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेला तर नाथ संप्रदायाची दीक्षा ही फार कठीण असते आणि सुरुवातीला नाथ संप्रदाय हा सुरुवातीला बंगाली भाषेमध्ये प्रचलित असल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील लोकांना ती भाषा अवगत नव्हती. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा संप्रदाय कमी प्रमाणात पोहोचला. परंतु आजही नाथ संप्रदाय हा पूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याला पाहायला नक्की मिळेल. परंतु मंडळी, मग नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याचा काय संबंध आहे का? तर आहे मंडळी. नाथ संप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा फार मोठा संबंध आहे. नाथ संप्रदायामधूनच वारकरी संप्रदायाची निर्मिती झालेली. तर ती कशी झाली सांगतो बघा. नाथ संप्रदायामधले सगळ्यात मोठे संत जर आपण कोणाला म्हणलं गेलं तर ते संत निवृत्तीनाथ महाराज. आता हे निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायातलेच होते, परंतु सुरुवात त्यांची नाथ संप्रदायामधून झालेली. तर ती कशी झालेली एका अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला सरळ सांगतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोदविले. गहिनीनाथाच्या माध्यमातून हा नाथ संप्रदाय
निवृत्तीनाथांपर्यंत पोहोचला आणि निवृत्तीनाथांच्या माध्यमातून हा नाथ संप्रदाय ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन पोहोचला. परंतु ज्ञानेश्वरांनी विचार केला की हा नाथ संप्रदाय जनमानसामध्ये रुजणारा नाहीये, याचे काही तत्व सामान्य लोकांना झेपणारे नाहीयेत आणि नाथ संप्रदाय या समाजामध्ये पाहिजे तेवढा त्या ठिकाणी लोक जपणार नाहीत, त्याची तत्व सांभाळता येणार नाहीत, फार कठीण आहे. आजही आपल्याला जर नवनाथ नावाचा ग्रंथ, नवनाथाची पोथी जर आपल्या घरी लावायची असेल तर त्याचे एवढे कडक नियम आहेत की ते आपण सांभाळू शकत नाही. मग हा संप्रदाय सांभाळण्यासाठी नियम फार कडक असतात, तत्व फार सांभाळावी लागतात आणि म्हणून हा जनमानसामध्ये त्या काळामध्ये पाळल्या जात नव्हता. मग ज्ञानेश्वरांनी विचार केला की या संप्रदायातून आपण असा एखादा संप्रदाय निर्माण करावा की जो जनमानसामध्ये रुजेल. यारे यारे लहान थोळ याती भरत्या नारी नर न लगे करावा कवनासी विचार. कोणत्याही पद्धतीचा विचार आपल्याला करायचं काम नाही, अशा पद्धतीचा संप्रदाय की जो कोणालाही सामावून घेईल. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, म्हणजे कोणी असू द्या, चंडाळ असू द्या, पापी असू द्या, कोणत्याही जाती जमातीतला असू द्या किंवा कोणत्याही धर्मातला असू द्या, त्याने या ठिकाणी यावं आणि संप्रदायामध्ये प्रवेश करावा आणि विठ्ठल भक्तीमध्ये तल्ली होऊन ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचावं. म्हणजे अशा पद्धतीने असणारा वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि याचे प्रचारक म्हणून त्या काळात तत्कालीन संत असतील, नामदेव महाराज असतील, गोरा कुंभार असेल, मुक्ताबाई असेल, निवृत्तीनाथ असतील, संत चोखोबा असतील, हे सगळे तत्कालीन संत वारकरी संप्रदायाचा प्रचार करत होते. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होतं की वारकरी संप्रदाय हा नाथ परंपरेमधलाच आहे, म्हणून सामान्य लोकांना समजावा म्हणून वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी समोर निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय आणि नाथ परंपरा याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता आपण आपल्यासाठी सगळेच पूजनीय आणि वंदनीय आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून नाथ परंपरा ही वारकरी संप्रदायाचीच परंपरा आहे आणि वारकरी संप्रदाय ही नाथ परंपरेचीच परंपरा आहे. त्याच्यामुळे यांच्यामध्ये आपण कुठलाही मतभेद आणि भेदभाव निर्माण करू नये ही आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. दोन्ही पंथ, दोन्ही संप्रदाय आपल्यासाठी पूजनीय आणि वंदनीय आहेत.